नमस्कार मित्रांनो, मी आज असा विषय घेऊन आलो आहे जो पूर्ण यूट्यूबवरती कुठेही अवेलेबल नाही आहे. मित्रांनो, वसंतराव नाईक महामंडळ या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असेल आणि त्याचा जो क्लेम करायचा असतो, दर महिन्याला आपल्याला व्याजाच्या परताव्यासाठी जे कागदपत्र अपलोड करायचे असतात त्याचा क्लेम करायचा असतो, ते नक्की कशा पद्धतीने करायचं आणि याची प्रोसेस आपण घर बसल्या करू शकतो का आणि ती नक्की कशी करायची याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आताच आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्व बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग जाऊया आपल्या स्क्रीनवरती आणि पाहूया नक्की ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या क्लेम कसा करायचा. इथे आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर एक वेबसाईट आपल्याला टाईप करायची आहे, portal.vjntdc.org. असे टाकल्यानंतर याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता. इथे 2 वेबसाईट आहेत, पहिली आणि दुसरी. याच्यामधली कुठल्याही वेबसाईटवरती क्लिक करा आणि वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर ह्या डॅशबोर्डवरती तुम्ही याल. वसंतराव नाईक महामंडळाचा हा डॅशबोर्ड ओपन होईल. आता इकडे उजव्या साईडला पहा, आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड विचारलेलं आहे. तर इथं आपला युजर नेम आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाका. तिथं बेरीज करायची आहे. बेरीज करून ते टाकून इथं सक्सेस आल्यानंतर खाली लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केलं का आपल्यासमोर आपली प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल. प्रोफाईल ओपन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा पाहून घ्या आणि वरच्या साईडला यायचं आहे. वरच्या साईडला आल्यानंतर इथे पहा, लोन डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सँक्शन लेटर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सँक्शन लेटरवरती क्लिक केल्यानंतर इथे पहा, आपल्याला आता बँक नेम विचारलं आहे. इथं जी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमध्ये जर कुठल्या बँकेचं नाव, तुम्ही ज्या बँकेतनं लोन केलं आहे त्या बँकेचं नाव असेल तर इथून सिलेक्ट करा. जर त्या बँकेचं नाव या लिस्टमध्ये तुम्हाला दिसत नसेल, तुमची जर बँक कोऑपरेटिव्ह, प्रायव्हेटली जे काही आपली अर्बन बँका असतात किंवा सोसायटी असतात, कॉर्पोरेट सोसायटीज असतात, त्यातून जर तुम्ही लोन केलं असेल, सहकारी बँका जे म्हणतो आपण, त्यातून केलं असेल तर तुम्ही इथं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. इथं खाली आपल्याला ब्रांच नेम विचारले, तिथं आपण ज्या शाखेतनं लोन केलं आहे त्या शाखेचं नाव टाका. सँक्शन डेट जी आहे आपल्या सँक्शन लेटरवरची जी डेट आहे ती डेट टाकून घ्या. लोन टेन्युअर इन मंथ्स, इथं आपल्याला आपलं जे लोन आहे ते किती वर्षासाठी घेतलं आहे त्याचं महिन्यामध्ये कॅल्क्युलेशन करून ते तिथं टाकून घ्या. रेट ऑफ इंटरेस्ट टाका. लोन अमाऊंट किती झाली ते टाका आणि खाली आपल्याला सँक्शन लेटर इथं अपलोड करायचं आहे PDF मध्ये. तर ते PDF मध्ये आपण इथं सँक्शन लेटर अपलोड करून घ्यायचं. ही सर्व माहिती इथं सगळी व्यवस्थित चेक करून व्यवस्थित पाहून मगच भरायचे. आता इथे पहा, रेट ऑफ इंटरेस्ट जर तुमचा 12% वर असेल तर इथं 12% वरची अमाऊंट घेणार नाही. तुम्हाला 12%च इथं टाकायचं आहे, कारण महामंडळाचा जो व्याज परतावा आहे तो 12% आहे. त्यामुळे इथं 12च लिमिट ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला सँक्शन लेटरवर किती जरी तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट असेल तरी तुम्हाला इथं 12%च टाकायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सबमिट केलं, इथं आपला डाटा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे डिस्बर्सल डिटेल्समध्ये. आता याच्यामध्ये आल्यानंतर इथे पहा, आपली जी माहिती आपण सँक्शन लेटरमध्ये भरली होती तिथं आपले लोन अमाऊंट, बँकेचं नाव, ब्रांच, टेन्युअर, रेट ऑफ इंटरेस्ट या सगळ्या गोष्टी इथं आलेल्या आहेत. आता हे सगळं पाहिल्यानंतर इथं पुढं आपल्याला पहा, एक ग्रीन कलरमध्ये ॲड न्यू डिस्बर्सल असा एक ऑप्शन दिसतोय. तर त्या ॲड न्यू डिस्बर्सलवर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आता क्लिक केल्यानंतर आता खाली यायचं आहे, थोडंसं खाली घ्यायचं आपल्याला. ही सगळी माहिती चेक करा. वरती जी आली होती तीच माहिती इथं आलेली आहे आणि खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता इथे पहा, आपल्याला आपलं ज्या दिवशी लोन डिस्बर्स झाले त्या डिस्बर्स झालेली तारीख या ठिकाणी आपल्याला पहिल्या कॉलममध्ये टाकायची आहे. त्यानंतर लोन टेन्युअर जो आपण वरती टाकला होता, किती महिन्यासाठी लोन झाले ते टाकायचं. EMI स्टार्ट डेट टाका. EMI स्टार्ट डेट टाकली की एंड डेट ऑटोमॅटिक येईल. खाली डिस्बर्स अमाऊंट किती झाली ते टाकायचं आहे आणि EMI तुमचा किती आहे ते इथं टाकून घ्यायचं. ते टाकल्यानंतर खाली आपल्याला डिस्बर्समेंटचं लेटर आणि आपल्या बँकेचं रिपेमेंट शेड्यूल
या ठिकाणी या 2 PDF अपलोड करायचे आहेत. या 2 PDF अपलोड करून आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला डाटा जो आहे तो सक्सेसफुली सेव्ह होईल आणि इकडं आपलं उजव्या साईडला जे काय आपलं रिपेमेंट शेड्यूल आहे ते आपला हप्ता कसा जाणार आहे, त्यात व्याज किती, प्रिन्सिपल किती, या सर्व गोष्टी आपल्याला इथं दिसून येतील. या सर्व गोष्टी आपल्या चेक करायच्या. गोष्टी चेक केल्यानंतर वरती यायचं आहे आपल्याला. वरती आल्यानंतर हे पहा इथं तुमचं जे आपण आता जो भरलं सगळं डिस्बर्समेंट डिटेल्स वगैरे भरले ते इथं तुम्हाला दिसेल. त्यानंतर खाली आता आपल्याला क्लेम करायचं, तर क्लेम अपलोड या बटनावरती क्लिक करायचं. आता इथे पहा जेवढ्या महिन्याचे आपले EMI आहेत ते सर्व आपल्याला इथं दिसून येतील आणि त्यामधील जेवढे EMI आपले गेलेले आहेत त्याच्या इथं क्लेमच्या ऑप्शनमध्ये EMI पेड असे ऑप्शन येतील आणि त्यापुढे एक चौकट दिसेल. तर आता आपला एका महिन्याचं तुम्हाला इथं सेपरेट क्लेम करावे लागणार आहेत. इथं आता मी पहिल्या महिन्याचा क्लेम करतो, तर इथं चौकटीमध्ये अगोदर आपल्याला टिक करायचं आहे आणि इथं टिक केल्यानंतर खाली यायचं आहे. इथं जे आपले डिटेल्स आहेत ते वरती येईल, ते डिटेल एकदा पाहून घ्या. आणि खाली आता आपल्याला इथे पहा EMI पेड डेट विचारलेले आहे. ज्या दिवशी तुमचा EMI कट झालेला आहे, अकाउंटमधून डेबिट झालेला आहे, त्या दिवशीची तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. इथे सुद्धा दिसते तुम्हाला इकडं लेफ्ट साईडला, तीच तारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. खाली EMI पेड अमाऊंट आहे, तर इकडं जे आपल्याला लेफ्ट साईडला जे दिसतंय त्याच्यामध्ये जी अमाऊंट आहे तीच अमाऊंट इकडे सुद्धा आलेली आहे. EMIची अमाऊंट किती आहे, आता इथं कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही म्हणाल की मी EMI जास्त भरला, इथं कमी दाखवत आहे. तर इथं जे कॅल्क्युलेशन झालं आहे ते 12% झालेलं आहे. त्याच्यामुळे इथं 12% तुमचा EMI किती असेल ते इथं दिसतंय. तर त्याच्यामध्ये तुमचे प्रिन्सिपल अमाऊंट किती आणि व्याज किती जाणार ते इथं दिसेल. तुमचं इंटरेस्ट किती आहे तेही दिसेल. आणि इथं तुम्हाला आता EMI पेमेंट प्रूफ म्हणजे तुमचं अकाउंटमधून कट झालेला EMI त्याचं आपल्याला एका महिन्याचं स्टेटमेंट काढून इथं अपलोड करायचं आहे आणि खाली लेटेस्ट फोटो अपलोड करायचा आपल्याला. म्हणजे आपल्या व्यवसायाचा ज्या ठिकाणी आपला व्यवसाय आहे तिथे एक बोर्ड लावायचा आहे, महामंडळातून लोन झालेलं आहे असं, आणि त्या बोर्डसमोर उभं राहून व्यवसाय दिसेल असा एक फोटो काढायचा आहे आणि तो फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे. हा फोटो आपल्याला दर महिन्याला अपलोड करायचा आहे, हे लक्षात ठेवा. तर इथं डाटा आपला सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. आता सेव्ह झाल्यानंतर इथं आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केलं की इथं तुमच्या पुढं तुम्ही जो क्लेम केलेला आहे ते इथं दिसून येईल. क्लेम स्टेटसमध्ये आता पेंडिंग दिसतंय. काही दिवसानंतर इथं तुमचं ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप वाईज इथं दिसून येईल. ह्या स्टेपला आहे, त्या स्टेपला आहे आणि शेवटी तुमचं इथं पेड असं दिसेल. त्यावेळेस तुमच्या अकाउंटला तुमचा जो व्याजाचा परतावा आहे तो तुमच्या अकाउंटला येऊन जाईल. अशा पद्धतीचा हा घर बसल्या तुम्ही आपलं जे क्लेम आहे ते करू शकता. आता जर तुम्हाला दुसऱ्या महिन्याचा करायचा असेल तर सेम प्रोसेस, दुसऱ्या महिन्याच्या याच्यावरती क्लिक करा, सर्व माहिती भरा, डॉक्युमेंट अपलोड करा, तुमचं बँकेचं बँक स्टेटमेंट आणि फोटो हे अपलोड केल्यानंतर तुम्ही तुमचा जो दुसऱ्या महिन्याचा क्लेम आहे तो सुद्धा इथं सक्सेसफुल करून जाल. अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. सर्व बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.